हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल दिव्या पवार ब्लॉग. सर्वांना गुड मॉर्निंग. मस्तशी फ्रेश झाली. वावरात जायचं आहे लसूण लावायला. मग आता चला आता मस्त काहीतरी नाश्ता करून घेऊ थोडासा. नाश्त्यामध्ये आता बघावं लागेल काय. पोळ्या आहे तर आता मस्त चुरमा बनवते छानपैकी. दिव्यांश दिव्यांश मम्मा's boy. चुरमा कोणाला खायचा? जानूला खायचा. हो हो, काय लागत तुला? काय यज्ञेश? मुगा करते ना चुरमा. नाश्ता करायचा ना. पिप्पी घेतो, पिप्पी घे. तर आपला कांदा, कोथिंबीर, मिरच्या चिरून झालेल्या आहे. त्याला आता मस्तपैकी दोघा परतून घेऊ छान छान पैकी. तर मी ना लसूण, कांदा, मिरची सर्व काही आहे ना शेंगदाणे टाकून आता मस्त फ्राय करून घेतो. आपला भुगा आता रेडी झालेला आहे. मस्त आहे ना, कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करू. छान छान होते. आमच्या घरामध्ये ना चुरमा म्हणलं ना सर्वांना खूप आवडतो. तर झालं यज्ञेश. सर्व काम आवरलं आता. म्हटलं तर चला गायांना पाणी पाजून घेऊ. पाणी दे गावडी. यांचं भांडण ना काय करायचं. थोडस खाली बसलं नाही का लगेच दोघं लगेच येऊ. हा दिव्यांश आहे ना, हा तर माझ्या जानूला अजिबात घेऊन नाही देत. माझ्या मोठ्या जानू हो दादा हंबा मन बरं. मम्मा मम्मा चला तर नाश्ता वगैरे झाला आहे मस्तपैकी. आता भांडे वगैरे घासून घेते. आणि आज खूप आबट पण आलेलं आहे. थंडी पण नाही आहे आणि ऊन पण नाही पडलेलं आहे. कपडे सुकवायचे पडलेले. आता कपडे सुकत टाक. फायनली सर्व काम आवरलं. आता थोडं आराम करते मस्त. परत 3 वाजता परत चहाचा आणि घासता जायचा टाईम होईल. लसूण लावायचं आहे. परत थोडंसं आराम करून घेऊ. बाबा पण आराम करायचं म्हटलेच होते. पप्पा आले. आता पप्पांचं पाहून चेक करावं लागेल. पुल्यावरून येतं मी 2 झाडं आणली होते. आता रानात जायला थोडा टाईम आहे. आता 3 वाजले. तोपर्यंत म्हणलं गुलाबाचं आहे ना झाड आमच्याकडे काही येत नाही. खारी जागा आहेत त्याच्यामुळे ना म्हटलं कुंडीतच राहून देऊ. कुंडीतच लावू म्हणजे जोपर्यंत फुलं यायची तोपर्यंत येतील. ओके यज्ञेश बाजूला. हे झाड आहे गंगा असल्यामुळं इकडची जागेवर ही गुलाब येत नाही. त्याच्यामुळं त्यांना ती त्याचीच माती लागती. त्याच्यासाठी मग माझ्याकडे आहे ना कुठे मोठी कुंडी आहे. कुंडीतच लावते आता.
छोट्या कुंडीमध्ये ना मनी प्लांट लावू आणि मोठ्या कुंडीमध्ये गुलाबाचं झाड लावू. ओके, आता पहिल्यांदा थोडीशी माती याच्यातून मी काढून घेते, कारण की लाल माती पण आहे ना त्याच्यामध्ये, म्हणजे ती लावायला काम येईल नाही का. बंद करू का? चला तर आता अंगण वगैरे सारून झालंय, रानात जायचंय घास कापायला. चला तर म्हटलं तर आज काय लसूण लावणं होणार नाही, कारण 4:30 वाजले. त्याच्यामुळं म्हटलं काय ना आज नीट करून ठेवू. घास कापता कापताच खूप टाइम होऊन जाईल. मिस्टर गेले गहू पेरण्यासाठी, तोपर्यंत मी जेवणेपर्यंत काम रेडी करून ठेवते, म्हणजे उद्या मला सोपं जाईल. संध्याकाळचे 5 वाजता घास कापायला. कधी होणार हा घास कापून आता मिस्टर? चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि कमेंट करा. हा माझाच नाही, मी माझा इळा कोणाला देत नसते. फायनली घास कापून झाला. किती ड्रायव्हर पडलेला आहे बघितलं का? हात असे झाले की मेहंदी लावायची सुद्धा गरज नाही. संध्याकाळी ना वावरामध्ये एक वेगळीच मज्जा असते, पण भारी वाटते, एकदम फ्रेश. गाई पिळायला आता मशीन लावून दिलेलं आहे. आता गाई पिळता पिळता 7 वाजतील. त्यानंतर मग घरात जायचं आणि स्वयंपाक करायचा.